नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे खूपच मोठे महत्त्व आहे. तुळशीच्या रोपालाच आपल्या धर्मात एवढे महत्त्व का दिले जाते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात की ज्याप्रमाणे वैकुंठाला देवी लक्ष्मीपासून संपत्ती मिळते, त्याचप्रमाणे वैकुंठाला तुळशीपासून त्याची पवित्रता मिळते. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी तुळशीचे रोप असेल तेथे कधीही वाईटाचे आश्रय होणार नाही. असे स्थान सर्वात पवित्र असेल. म्हणूनच आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावावे. भगवान कृष्णाने देवी सत्यभामाला सांगितलेल्या या प्राचीन महान कथेतून आपण तुळशीजवळ दिवा लावल्यास काय होते ते जाणून घेऊया. मित्रांनो, एकेकाळी देवी सत्यभामा भगवान कृष्णाकडे आली आणि त्यांना विचारले, हे स्वामी, तुम्ही मला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे, पण तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे? दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो? त्यामुळे मानवतेला काय फायदे होतात? तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणता मंत्र जपला पाहिजे? कृपया मला ते सविस्तरपणे सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, आज तू संपूर्ण जगाच्या कल्याणाच्या भावनेने एक खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगेन जी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. या कथेत मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे फायदे वर्णन करेन. म्हणून ही कथा काळजीपूर्वक ऐका. ही कथा काळजीपूर्वक ऐकल्याने व्यक्तीला 100 वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे. कृपया मला ही कथा सांगा. मी काळजीपूर्वक ऐकेन. मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला कथा सांगण्यास सुरुवात करतात. हे देवी, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. दक्षिणेत तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी आहे. त्या नदीच्या काठावर हरिपूर नावाचे एक अतिशय सुंदर शहर आहे. त्या शहरात हनुमंत नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो एक महान सद्गुणी, धार्मिक आणि वेदांचा अनुयायी होता. त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती, तिचे नाव लताबाई होते. ती नेहमीच तिच्या पतीचा अपमान करायची. ती त्याला नेहमी हाणून पाडून बोलत असे, ज्यामुळे तिच्या पतीला खूप त्रास होत असे. ती कधीही त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक करत नसे. ती कधीही त्याच्यासोबत झोपत नसे, कधीही त्याच्याशी प्रेमाने वागत नसे. जेव्हा जेव्हा तिच्या पतीचे मित्र आणि त्याचे नातेवाईक घरी येत असे, तेव्हा ती त्यांचा अपमान करत असे आणि त्यांना हाकलून लावत असे. वासनेने वेडी होऊन ती सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत फिरत असे. तिचे मन नेहमीच इतर पुरुषांवर केंद्रित असे, तिच्या पतीला सोडून जात असे. ती कधीही तिच्या पतीशी प्रेमाने बोलत नसे. तिचा पती घरी नसताना ती सुंदर पुरुषांसोबत गप्पा मारत बसायची. ती त्यांना मोहित करण्यासाठी गावात सुंदर वेशभूषा करून फिरत असे. कधीकधी ती मोठ्या झाडाखाली उभी राहायची आणि तिथून जाणाऱ्या येणाऱ्या सुंदर पुरुषांकडे वेगळ्या नजरेने पाहत असत आणि तिचा युक्तीनुसार एका दुष्ट पुरुषाला फसवल्यानंतर ती त्याच्यासोबत लैंगिक सुखात रमायची. एके दिवशी हनुमंत त्याच्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, तुझे हे वर्तन योग्य नाही. असे पाप केल्याने तुझेच नुकसान होईल. म्हणून तू आताच या सर्व वाईट गोष्टी करणे थांबवावे. तुझ्या वागण्याने मला खूप त्रास होत आहे. मग ती दुष्ट स्त्री त्याला म्हणाली, मला माहीत नाही की मी कोणत्या पापामुळे तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी लग्न केले. असे दिसते की मी माझ्या मागील जन्मात मोठे पाप केले असावे, म्हणूनच मला इतका गरीब नवरा मिळाला आहे. तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. असहाय्यतेमुळे मला तुझ्या या झोपडीत राहावे लागत आहे. मला भिक्षा मागून आणलेले अन्न खावे लागते. आता मी हे दुःख आणखी सहन करणार नाही. एक दिवस मी तुला नक्कीच सोडून जाईन. जर मी तुझ्यासोबत राहिले तर मी या जन्मातही पाप करेन. म्हणूनच आता मी दुसऱ्या कोणा श्रीमंत माणसाशी लग्न करेन. मग हनुमंत त्याच्या पत्नीला म्हणाला, अरे प्रिये, असे अपशब्द बोलू नकोस. तुझ्या पतीला सोडून देण्याचा विचार मनातून काढून टाक. जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिचेच नुकसान होते, तिला नरकात जावे लागते. ती दुष्ट पत्नी म्हणाली, तुला नरकात जावे लागेल कारण तू कोणतेही काम करत नाहीस. तू भिक्षा मागून जेवतोस आणि मला खोटेही खायला घालतो. जो नवरा आपल्या पत्नीला दुःखी आणि असंतुष्ट ठेवतो तोही नरकात जातो. आणि तुझे घर नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही. तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा माझ्यासाठी नरकात जाणे चांगले. अशा प्रकारे त्या हनुमंतच्या पत्नीने अनेक प्रकारची वाईट कृत्ये केली. तिने तिच्या पतीचा कठोर शब्दांनी अनादर केला आणि त्याचा अपमान केला. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते, तिच्या घरीच दुर्दैव येते. जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला नरकात शिक्षा नक्कीच भोगावी लागते. आता त्या दुष्ट स्त्रीचे काय होते ते पुढे ऐका. एके दिवशी ती दुष्ट स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली. तिचे मन कामवासनेने भरले होते. ती एका देखण्या कामुक पुरुषाची वाट पाहत होती. पण बराच वेळ होऊनही त्या ठिकाणी कोणीही पुरुष आला नाही.
म्हणूनच ती खूप दुःखी झाली आणि तिच्या प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली. त्या दिवशी तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. तिथे उभी राहून ती विविध गोष्टी बोलून विलाप करू लागली. अरे अरे, आज या मार्गावरून एकही देखणा पुरुष आला नाही. आता मी माझी वासना कशी पूर्ण करणार? ही रात्र कशी जाईल? माझ्या या सुंदर शरीराचा आनंद कोण घेईल? माझे तारुण्य आणि सौंदर्य विनाकारण वाया जात आहे. या सुंदर शरीराची कोणालाही कशी इच्छा नाही. आता मी कुठे जाऊ? मला कोण स्वीकारेल? माझ्यासोबत लैंगिक सुख कोण घेईल? माझा नवरा मूर्ख आहे, पण आता असे दिसते की जग मूर्ख पुरुषांनी भरलेले आहे. इतक्या सुंदर स्त्रीची कोणालाही इच्छा नाही. मी इतकी सुंदर आहे की देवांनाही माझी इच्छा असेल. पण हे जग पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेले आहे जे मला दुर्लक्ष करतात. रंभा उर्वशीसारखी सुंदर स्त्री असूनही लोक आंधळे झाले आहेत. हे प्रभू, जर एखादा देखणा, बलवान आणि शक्तिशाली पुरुष असेल तर कृपया त्याला माझ्याकडे पाठवा. जरी त्याने मला गिळंकृत केले तरी मी त्याला आनंदाने मिठी मारीन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी. अशा प्रकारे ती स्त्री मोठ्याने विलाप करू लागली. त्याच जंगलात एक क्रूर वाघ राहत होता. पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि तिला गिळंकृत करण्यासाठी तिच्याकडे त्याने उडी मारली. वाघाचे नाव विध्वंस होते. विध्वंसचे स्वरूप अत्यंत भयानक होते. त्याचे शरीर काळ्या आणि नारिंगी पट्ट्यांनी झाकलेले होते, जे जंगलाच्या सावलीत मिसळत होते. त्याचे डोळे ताऱ्यांसारखे चमकत होते. ते विस्तवासारखे लाल होते. अंधारातही त्याचे शरीर स्पष्ट चमकत होते. त्याच्या जबड्यातून लांब, तीक्ष्ण दात बाहेर पडत होते, जे कोणत्याही प्राण्याला फाडून टाकतील इतके मजबूत होते. त्याची खोल गर्जना संपूर्ण जंगलात प्रतिध्वनित होत होती, ज्यामुळे जंगलातील प्राणी थरथर कापत पळत सुटले होते. विध्वंसची लांब, मजबूत शेपटी त्याच्या शक्तीचे प्रतीक होती. तो त्याच्या स्नायूंनी भरलेल्या शक्तिशाली पायांनी जंगलातून वेगाने धावू शकत होता. विध्वंसचे संपूर्ण शरीर शक्तिशाली स्नायूंनी भरलेले होते, ज्यामुळे तो एकाच झटक्यात त्याच्या शिकारला मारू शकत होता. त्याच्या नाकपुड्यातून गरम श्वास बाहेर पडत होता, जणू तो सतत त्याचा पुढचा शिकार शोधत होता. विध्वंसचे एकमेव ध्येय त्याच्या नशिबाने त्याला नेमलेल्या पापी आणि दुष्टांना गिळंकृत करणे होते. त्या भयंकर वाघाला तिच्यासमोर उभे असलेले पाहून ती स्त्री घामाने थरथर कापू लागली. ती स्त्री काहीही करू शकण्यापूर्वीच वाघाने तिला आपल्या नखांनी जखमी केले आणि ती धाडकन जमिनीवर पडली. पडताच ती ओरडली, अरे वाघ, तू इथे का आला आहेस? तू मला का मारत आहेस? मला सोड. मला गिळून तुला काय मिळणार आहे? त्या महिलेचे हे ऐकून भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, अरे दुष्ट स्त्री, आज निर्माणकर्त्याने तुला माझा शिकार म्हणून नियुक्त केले आहे. तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना खाणे हे माझे कर्तव्य आहे. तरच मला या शरीरातून मुक्तता मिळेल. ती स्त्री म्हणाली, अरे वाघा, तू कोण आहेस? मला खरे सांग, तुला वाघ का व्हावे लागले? आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांना का खातोस? आधी मला सर्व काही सांग आणि नंतर मला खाऊन टाक. मग विध्वंस नावाचा वाघ म्हणाला, हे पापी स्त्री, मी तुला माझ्या मागील जन्माची कहाणी सांगतो. आणि मला वाघ का व्हावे लागले त्याचे कारण सांगतो. प्राचीन काळी पूर्वेकडील भागात नर्मदा नावाची एक पवित्र नदी वाहत होती. त्या नदीच्या काठावर नारायणपूर नावाचे एक शहर होते. हे शहर त्याच्या सुंदर मंदिरांसाठी, शांत वातावरणासाठी आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध होते. तिथे एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. माझा जन्म त्या कुटुंबात झाला. माझे नाव रामानंद होते. माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते जे यज्ञ, हवन आणि धार्मिक विधी करत असत. त्या वाघाने पुढे म्हटले, हे स्त्री, मी किशोरावस्थेत वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञसारख्या धार्मिक विधींमध्ये पारंगत झालो. पण जसजसे मी मोठे होत गेलो तसतसे माझा संपत्तीचा लोभ वाढत गेला. मी अनेक यज्ञ केले, परंतु ते यज्ञ धार्मिक कारणांसाठी नव्हते, तर पैशासाठी होते. मी धार्मिक असलेल्या आणि त्यांचे अन्न खाणाऱ्या पापी लोकांचा अनुयायी होतो. मी पैशासाठी त्यांच्या कृतींना पाठिंबाही देत असे. धार्मिकतेच्या मार्गापासून दूर जाऊन मी अशा गोष्टींचे दानही घेतले जे ब्राह्मणाने घेऊ नयेत. माझे मन इतके लोभी झाले होते की मी इतरांकडून काही खोट्या भविष्यवाणी सांगून पैसे घ्यायचो. मी अनेक प्रकारच्या फसवणुकीचा अवलंब केला आणि अशा प्रकारे माझे पापात अनेक वर्षे गेली. कालांतराने माझे शरीर कमकुवत झाले, माझे केस पांढरे झाले, माझे डोळे मंद झाले आणि माझे दात पडले. पण संपत्तीचा लोभ अजूनही कायम राहिला आणि मी पाप करत राहिलो. तो वाघ दोहकी स्वरात पुढे म्हणाला. एके दिवशी संपत्तीच्या लोभाने प्रेरित होऊन मी पुन्हा नदीकाठी गेलो. तिथे इतर धूर्त ब्राह्मणांसह मी लोकांना फसवले. आम्ही सर्वजण खोटे मंत्र जपत होतो आणि विहित विधींचे पालन न करता देवदेवतांची पूजा करत होतो. या पूजेचा एकमेव उद्देश दानातून शक्य तितके पैसे मिळवणे हा होता. आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले. त्या दिवशी मी खूप पैसे गोळा केले, पण त्याच क्षणी एक भयानक घटना घडली. मी नदीकाठी बसलो होतो तेव्हा एक आजारी
भटका कुत्रा माझ्याजवळ आला. मी त्याला हाकलून लावले, पण रागाच्या भरात त्याने माझा पाय चावला. मी बेशुद्ध पडलो आणि लगेचच मरण पावलो. माझ्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत मला दिसले. ते काळे आणि भयानक होते, त्यांच्या हातात साखळ्या होत्या. त्यांनी मला पकडले आणि यमपुरीला नेले. यमपुरीत मला यमराजासमोर उभे करण्यात आले. त्याच्या दिव्य सिंहासनावरून यमराजांनी चित्रगुप्ताला माझ्या कर्मांचा हिशोब सादर करण्याचा आदेश दिला. चित्रगुप्त अतिशय गंभीर स्वरात म्हणाला, हे धर्मराज, या ब्राह्मणाने, ज्याचे नाव रामानंद होते, त्याच्या आयुष्यात गंभीर पापे केली आहेत. त्याने धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले, खोटे मंत्र वापरून यज्ञ केले आणि देवाचा अपमान केला. तो संपत्तीच्या लोभापोटी धर्मापासून दूर गेला. त्याने कधीही धर्माचे पालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे. मग यमराजांनी आपल्या दूतांना या पापीला नरकाच्या अग्नीत टाकण्याचा आदेश दिला, जिथे त्याला त्याच्या कर्मांचे फळ भोगावे लागेल. यानंतर मला नरकाच्या भयानक अग्नीत टाकण्यात आले. वर्षानुवर्षे मी तिथे छळ सहन केला. माझ्या आत्म्याला भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या. अनेक वर्षे शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो. विध्वंसने त्याची कहाणी संपवली आणि म्हणाला, माझ्या मागील जन्मातील पापांचे प्रायश्चित्त करताना मी निश्चय केला की मी कधीही महान संत किंवा सद्गुणी महिलांना खाऊ नये. मी फक्त त्या पापी, अनैतिक आणि अनैतिक महिलांनाच खाऊ ज्यांनी त्यांच्या जीवनात अधर्माचा मार्ग अवलंबून इतरांना दुःख दिले आहे. मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि मी लवकरच या शरीरापासून मुक्त होईन. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी. अशा प्रकारे वाघाने त्याच्या मागील जन्माची कहाणी सांगितली आणि त्या महिलेला म्हणाला, हे पापी, तुझ्या वागण्यामुळे तू अनैतिक दिसतेस. तुझ्या पतीला सोडून तू इतर पुरुषांसोबत सुख मिळविण्यासाठी या जंगलात आली आहेस. म्हणूनच आज तू नक्कीच माझी शिकार होशील. असे म्हणत वाघाने त्या पापी महिलेला त्याच्या तीक्ष्ण नखांनी चावा घेतला. त्याने तिला मारले आणि खाल्ले आणि मग वाघ त्या ठिकाणाहून निघून गेला. त्या महिलेच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे 2 दूत आले आणि त्यांनी त्या पापी महिलेला उचलून यमपुरीला नेले, जिथे तिला यमराजासमोर उभे केले. तेव्हा चित्रगुप्ताने त्या महिलेचा हिशोब घेत यमाला म्हटले, हे धर्मराज, ही स्त्री खूप पापी आहे. तिने गंभीर पापे केली आहेत. तिने व्यभिचार केला आहे. तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही. आपल्या पतीला विसरून ती इतर पुरुषांसोबत कामुक सुखात रमायची. तिचे पाप ऐकून यमराज खूप रागावले आणि त्याने त्या महिलेला अग्नीने भरलेल्या खड्ड्यात टाकण्याचा आदेश दिला. यमराजाचा आदेश ऐकून ती स्त्री खूप घाबरली आणि मग ती अनैतिक स्त्री यमराजाला म्हणू लागली, हे धर्मराज, माझ्या पापांसाठी मला क्षमा करा. मी नकळत हे पापे केली आहेत. कृपया मला प्रायश्चित करण्याची संधी द्या. यमराज म्हणतो, हे स्त्री, तू केलेली पापे निंदनीय आहेत. तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायश्चित नाही. जी स्त्री आपल्या पतीला सोडून देते, आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत भटकणाऱ्याला नक्कीच नरकात जावे लागेल. म्हणून आता तुम्हाला नरकाचे यातना भोगावे लागतील. मग यमराज आपल्या दूतांना म्हणाले, हे दूतांनो, या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला भयानक नरकात टाका. ती त्याची पात्रता आहे. मग यमाच्या दूतांनी त्या स्त्रीला नरकात नेले. मग अनेक वर्षे तिला जळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले. नंतर तिला बाहेर काढून रर्व नावाच्या नरकात टाकण्यात आले. अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले. नरकात दुःख भोगल्यानंतर ती अत्यंत पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चंडा म्हणून जन्माला आली. एका चांडाळाच्या घरात जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली, व्यभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत भटकू लागली. काही काळानंतर तिच्या मागील जन्मातील पापांमुळे तिला कुष्ठरोग आजार झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या. तिच्या शरीराचे अवयव वेदना करू लागले आणि तिचे डोळे दुखू लागले. हे दुःख सहन करून तिने तिचे दिवस कसे बसे घालवले. मग एके दिवशी ती एका पवित्र ठिकाणी स्नान करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गेली. तिथे ती एका आश्रमाच्या बाहेर राहू लागली. तिथे एक तुळशीचे रोप होते. तुळशीच्या रोपाजवळ इतर महिला दिवे लावताना पाहून ती पापी स्त्री आश्चर्यचकित झाली. एके दिवशी तिने तिथे राहणाऱ्या एका ऋषीला विचारले, हे ऋषी, हे कोणते झाड आहे? या स्त्रिया त्याखाली दिवे का लावत आहेत? ऋषींनी उत्तर दिले, हे देवी, हे एक अतिशय पवित्र तुळशीचे रोप आहे. ते पाहून सर्व त्रास नष्ट होतात. या तुळशीच्या रोपाला पाणी घालल्याने देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात. या पवित्र रोपाजवळ दिवा लावल्याने सर्व पापे नष्ट होतात. ऋषींचे शब्द ऐकून ती स्त्री आनंदित झाली आणि ऋषींना म्हणाली, हे ऋषी, जरी एखाद्या अत्यंत पापी स्त्रीने त्याच्याजवळ दिवा लावला तरी तिची पापे नष्ट होतील का? ऋषींनी उत्तर दिले, हे कन्ये, हे खरे आहे की जरी एखाद्या स्त्रीने गंभीर पापे केली असली तरी तिची पापे नष्ट होतात. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने तिच्या आयुष्यातील सर्व पापे देखील नष्ट होतात. पण हे कन्ये, तू कोण आहेस आणि तू हा प्रश्न का विचारत आहेस?
चंडा उत्तरली, हे ऋषी, मी एक महान पापी स्त्री आहे. मी जीवनात व्यभिचार आणि इतर अनेक पापे केली आहेत. मी अशा परिस्थितीत आहे याचे कारण म्हणजे कृपया मला माझ्या पापांपासून मुक्त करण्याचा एक मार्ग सांगा. ऋषी म्हणाले, मुली, आतापासून दररोज या तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा लाव. तुझी सर्व पापे आणि दोष क्षमा होतील. ऋषींचे शब्द ऐकून पापी स्त्रीनेही तसेच केले. तिने तुळशीच्या झाडाजवळ दररोज एक दिवा लावला. अशा प्रकारे ती स्त्री दररोज त्याच ठिकाणी असलेल्या तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा लावू लागली. एके दिवशी संध्याकाळी ती तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावू लागली तेव्हा तिचे हृदय बंद पडले आणि ती मरण पावली. ती ताडकन जमिनीवर पडली. मग यमराजाचे 2 दूत त्या महिलेला यमलोकात घेऊन जाण्यासाठी घटनास्थळी आले. यमराजाचे दूत त्या पापी स्त्रीला घेऊन जाऊ लागले तेव्हा भगवान विष्णूचे 2 सेवक घटनास्थळी दिसले. हे दिव्य सेवक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य तेजोमय होते. त्यांच्या शरीरातून सोनेरी प्रकाशाचे किरण बाहेर पडत होते ज्यामुळे सभोवतालचा अंधार दूर झाला. त्यांचे स्वरूप इतके मनमोहक आणि दिव्य होते की जो कोणी त्यांना पाहिल तो श्रद्धेने भरून जाईल. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होते जे अफाट करुणा आणि दयाळूपणाचे प्रतीक होते. त्यांचे कपडे रत्नजडित आणि रेशमी, निळे होते आणि वैकुंठाच्या सौंदर्याप्रमाणे सोनेरी रंगात चमकत होते. ते त्यांच्या दैवी स्पर्शाद्वारे स्त्रीला तारणाची खात्री देण्यासाठी आले होते, जे तिचे सर्व पाप पुसून टाकेल आणि तिला स्वर्गात जाण्यास सक्षम करेल. या देवदूतांनी यमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणाले, हे यमच्या दूतांनो, कृपया या महिलेला सोडा. ती नरकात जाण्यास पात्र नाही. तुम्ही कोणाच्या आदेशाने असे पाप करत आहात? यमच्या दूतांनी सांगितले, हे पार्षद, आम्ही यमच्या आदेशाने या पापी महिलेला घेऊन जात आहोत. पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात? ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि तिला नरकात नेण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे ऐकून भगवान विष्णूचे दूत हसले आणि म्हणाले, हे यमदूत, तुम्ही खरे बोलता, पण या महिलेमध्ये एक गुण आहे ज्याने तिचे सर्व पाप पुसून टाकले आहे. तुम्ही पाहिले नाही का की तिने तिच्या आयुष्यात संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला आहे? यमच्या दूतांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले, हे पार्षद, तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावून तिची सर्व पापे पुसली जाऊ शकतात का? भगवान विष्णूंच्या दूतांनी यमदूतांकडे बारकाईने पाहिले आणि समजावून सांगितले, तुम्हाला हे समजत नाही. यमदूत, तुळशी ही भगवान विष्णूंची सर्वात प्रिय आहे आणि जो कोणी भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतो तो विष्णूच्या आशीर्वादाचा पात्र बनतो. संध्याकाळी दिवा लावण्याचे पुण्य अनंत वाढते आणि ते केवळ एखाद्याचे पाप नष्ट करत नाही तर स्वर्गात जाण्यास पात्र देखील बनवते. या महिलेने खऱ्या मनाने तुळशीच्या झाडाची पूजा केली आहे आणि दिवा लावला आहे, म्हणूनच तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत. पापे जळून राख झाली आहेत, ती आता नरकात जाण्यास पात्र नाही. यमदूतांनी हात जोडून म्हटले, हे सेवकांनो, तुम्ही खरे बोलत आहात. आम्हाला तिच्या भक्तीची माहिती नव्हती. जर ती भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे घेऊन जाऊ शकतो? भगवान विष्णूंचे सेवक गोड आवाजात म्हणाले, म्हणून हे यमदूत तुम्ही आता परत जा. या महिलेने तुळशीची सेवा केली आहे. तिने त्या दिव्याच्या प्रकाशात तिचे सर्व पाप जाळून टाकले आहे. आता तिला विष्णुलोकात नेले जाईल, जिथे तिचे स्वागत केले जाईल. ती आता स्वर्गाची पात्र झाली आहे. मंत्र्यांचे म्हणणे ऐकून यमदूत त्या महिलेला तिथेच सोडून यमलोकात परतले. तिथे त्यांनी संपूर्ण घटना यमराजांना सांगितली. त्यानंतर भगवान विष्णूच्या सेवकांनी त्या महिलेला दिव्यलोकात बसवून स्वर्गात नेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणारी स्त्री भाग्यवान होते. तिच्या मागील जन्मातील सर्व पापांचा नाश होतो आणि तिला सुख आणि समृद्धी मिळते. दररोज तुळशीजवळ दिवा लावताना हा मंत्र जपला पाहिजे, ओम तुलसी देव्याचा विद्महे विष्णुप्रिया याचा धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हजारो अमृताच्या घड्यांनी स्नान केल्यानेही भगवान हरींना तितके समाधान मिळत नाही जितके मानवांनी एक तुळशीचे पान अर्पण केल्याने मिळते. 10,000 गायी दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीच्या पानांचे दान केल्याने मिळते. मृत्यूच्या वेळी तोंडात तुळशीच्या पानांचे पाणी घेतलेला माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या निवासस्थानी जातो. जेव्हा एखादा भक्त तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा प्रकाशातील ऊर्जा नकारात्मक शक्तींचा नाश करते आणि सकारात्मकता पसरवते. ते आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरातील देवांचे आशीर्वाद आकर्षित करते. दिव्याच्या प्रकाशामुळे अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते. तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीमध्ये पवित्रता आणि पावित्र्याची भावना निर्माण होते, ज्यामुळे त्याची भक्ती आणि ध्यान वाढते. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तुळशीजवळ दिवा लावून आरती करते तेव्हा भगवान विष्णूचे ध्यान अधिक सहजपणे होते. ते साधकाचे मन स्थिर करते आणि शांती मिळवते, ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते. सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावण्याचा विधी अत्यंत शुभ मानला जातो.
यावेळी दिवा लावला जातो आणि तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूंचे स्मरण केले जाते. असे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एखाद्याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हा मंत्र घरातील नकारात्मकता दूर करतो आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद देतो. तुळशीजवळ तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ आहे. तुपाचे दिवे अधिक पवित्र मानले जातात, परंतु जर हे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावता येतो. तिळाच्या तेलाचे दिवे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात. असे म्हटले जाते की जो भक्त दररोज तुळशीजवळ दिवा लावतो त्याला 7 जन्मांपर्यंत पुण्य मिळते आणि त्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही. त्याच्या कुटुंबाला नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी लाभते. धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन केले आहे की तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष, ग्रहदोष आणि कालसर्पदोष यांसारखे अडथळे दूर होतात. हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. तुळशीजवळ दिवा लावल्याने आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष मिळतो. असेही म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत तुळशीजवळ दिवा लावून देवाचे स्मरण केले तर तो मृत्यूनंतर यमदूतांच्या भीतीपासून मुक्त होतो आणि थेट देवाच्या निवासात प्रवेश करतो. तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे सुरक्षित आर्थिक परिस्थिती सुनिश्चित होते आणि समृद्धी सुनिश्चित होते. मित्रांनो, भगवान कृष्णाने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्त्व अशा प्रकारे स्पष्ट केले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण जय तुळशी माता लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांचे आभार.